Hello friends, let us continue Moti. So the writer Sunil Kumar Naveen and his family spent summer vacation, near about for about 1 month in the village Bachauta, which was the village of writer's grandfather. After spending 1 month and enjoying the friendship with Moti, the pet dog, now they were ready to leave that place, and they had to catch the 9 a.m. train. So they were busy, and it was the railway station was a mile away from the village. एक मील दूर होता, and they had to walk. Now they are ready. But what about Moti? मोती विषय काय? मोतीला न्यायचं का नाही, बट मदर रिफ्यूज दॅट. वी कॅन नॉट कॅरी मोती विथ दॅम. त्यांच्यासोबत मोतीला आपण नेऊ शकत नाही. अँड नाऊ फादर वार्न्ड, हरी अप ऑर वी विल बी टू लेट टू गेट द ट्रेन. ट्रेन भेटणार नाही आपल्याला, लवकर चला, हरी अप. फादर वार्न, सगळ्यांना वॉर्निंग दिली. ॲज वी स्टार्टेड, लेट अस कंटिन्यू नाव. ॲज वी स्टार्टेड आय फाउंड दॅट मोती वॉज अहेड ऑफ अस ऑल. जसं आम्ही चालायला सुरुवात केली, मोती वॉज अहेड ऑफ अस ऑल, आमच्या सगळ्यांच्या पुढे. आणि असं असतो, कोणी पाहुणे किंवा कुठे जात असले तर कुत्रा काय असतो, समोर समोर जात असतो आणि थांबत असतो थोडा वेळ. तर दिस इज मोती वॉज डुईंग. ॲज वी स्टार्टेड आय फाउंड दॅट मोती वॉज अहेड ऑफ अस ऑल. आय डिडंट वॉन्ट मोती टू फॉलो अस टू द स्टेशन. मला वाटत नव्हतं की मोती स्टेशनपर्यंत आमच्या सोबत यावं. ॲज देअर वेर मॉन्स्ट्रस अँड फेरोसियस डॉग्स इन द विलेज अहेड ऑफ अवर्स. आमच्या पुढच्या गावामध्ये, आमच्या गावाच्या पुढच्या गावामध्ये देअर आर फेरोसियस, मॉन्स्ट्रस म्हणजे राक्षसासारखे, आणि फेरोसियस मीन्स फिअरफुल, डेंजरस डॉग्स इन द विलेज अहेड ऑफ अवर्स. आमच्या गावाच्या पुढच्या गावी देअर आर मॉन्स्टर्स डॉग्स अँड डेंजरस डॉग्स. सो मला वाटत नव्हतं की मोती शूड फॉलो अस, आमच्या मागे मागे यावं असं वाटत नव्हतं. मोती वुड बी अलोन वाईल रिटर्निंग. कारण की आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये बसू तर मोती वुड बी अलोन वाईल रिटर्निंग. परत येतेवेळी मोती एकटाच असेल, आता तर आमच्यासोबत आहे. सो आय फिअर दॅट, म्हणून मला भीती वाटली. एनिथिंग माईट हॅपन, काही होऊ शकते. आय शडर्ड ॲट द व्हेरी थॉट ऑफ इट. आणि या थॉटनी आय शडर्ड, आय फिअर्ड, मला भीती वाटली अजून. मनोहर, होल्ड हिम बॅक अँड फास्टन हिम विथ अ चेन टू अ पोल. आय आस्क माय कझिन. माझ्या कझिनला म्हणजे भावाला मी म्हटलं, मनोहरला, की होल्ड हिम बॅक, त्याला पकड आणि चेनने बांध एका पोलला. मोती फ्लंग अहेड परहॅप्स सेन्सिंग दॅ व्हॉट आय मीन. पण मोतीला कळलं असेल की मी काहीतरी म्हटलं म्हणून, म्हणून तो कोणाच्या हातात नाही आला पाहिजे. दॅट्स वाय ही फ्लंग अहेड, पुढे रॅन अवे. परहॅप्स सेन्सिंग व्हॉट आय मीन, ही वॉज डिटर्मिन टू फॉलो अस इट सीम. असं वाटत होतं की ही वॉज डिटर्मिन, त्यानं ठरवलं होतं आमच्यासोबत तिथपर्यंत यायचं. ग्रँडपा इंटरवेंट, डोंट वरी ही विल रिटर्न ऑन हिज ओन. घाबरू नका, तो येईल बरोबर परत. वी मूड ऑन, आणि आम्ही चालत राहिलो. बट अ फिअर हॅड ऑलरेडी ग्रिप्ड माय हार्ट. परंतु माझ्या हार्टमध्ये ती फिअर घट्ट पकडली होती. ओनली अ मंथ ॲगो while coming to the village, I had seen the monstrous dogs pouncing cruelly on a weaker one and ripping open its body. 1 महिन्याआधी मी आलो होतो. ओनली अ मंथ ॲगो वाईल कमिंग टू द विलेज, त्याच रस्त्याने येतेवेळी. आय हॅड सीन द मॉन्स्टर्स डॉग्स पाऊन्सिंग क्रुअली ऑन अ वीकर वन. त्याच गावातले डॉग्स दुसऱ्या एका अशक्त, वीक डॉगवर कसे तुटून पडले होते. अँड रिपिंग ओपन इज बॉडी, त्याच्या बॉडीला कसं ओरबडत होते. ते हे आय हॅड सीन, मी बघितलं होतं. सो दॅट वॉज द फिअर इन माय माइंड. वेन मोती विल रिटर्न, व्हॉट विल हॅपन. वी ट्राईड. ओके. We moved on, but a fear had already gripped my heart. Only a month ago, while coming to the village, I had seen the monstrous dogs pouncing cruelly on a weaker one. एका अशक्त कुत्र्यावर कसे तुटून पडले होते मॉन्स्टर्स डॉग्स त्या दुसऱ्या गावातले. ते आय हॅड सीन अ मंथ ॲगो, 1 महिन्यापूर्वीच मी पाहिलं होतं. वी ट्राईड टू डेझिस्ट मोती फ्रॉम फॉलोइंग अस एनी लॉंगर, बट टू नो अवेल. वी ट्राईड टू डेझिस्ट म्हणजे त्याला रोखण्याचा प्रयत्न. वी ट्राईड टू स्टॉप हिम फ्रॉम फॉलोइंग अस, बट
इट वॉज इन वेन. इन म्हणजे व्यर्थ गेला तो प्रयत्न. तो काही ऐकला नाही मोती. ॲज सून ॲज वी रीच द विलेज, त्या डॉग्सवाल्या विलेज जवळ जसं पोचलो आम्ही, वी हर्ड द यल्प्स फ्रॉम बिहाइंड, आणि कुत्र्यांचा आवाज आम्हाला ऐकू आला. आय शडर्ड, तसाच मी घाबरलो. अँड माय हेअर्स स्टूड ऑन द एंड, म्हणजे माझे केस, डोक्यावरचे केस उभे झाले किंवा हातापायावरचे उभे झाले. ऑन म्हणजे भीतीमुळे. एंड. मोती, दो स्ट्रॉंग बिल्ट गॉट स्केअर्ड अँड केम क्लोजर. जरी तो स्ट्रॉंग होता मोती, बट ही ऑल्सो स्केअर्ड, तो सुद्धा घाबरला. अँड केम क्लोजर, जवळ आला. असं असतात कुत्रे. आपल्या घरी, अपने घर में कुत्ता भी शेर रहता है, पण दूसरे के गाव में वो कुत्ता ही रहता है. सो तिथे घाबरला तो. अँड केम क्लोजर, जवळ आला. ही गेव अ लाऊड रिटॉर्ट ॲज इफ चॅलेंजिंग देम. आणि जसं कुत्र्याची सवय असते ना, जसं आपल्याला आपला मालक दिसला किंवा आपण आपल्याजवळ मालक आहेत किंवा कोणी लोक आहेत, तेव्हा मग आपल्यामध्ये हिंमत येते. त्या कुत्र्यामध्ये हिंमत आली आणि तो सुद्धा ओरडला. रिटर्न, चॅलेंज करा, आत्ता या बरं, आत्ता माझे मालक लोक आहेत माझ्याजवळ. तर ही गेव अ लाऊड रिटॉर्ट, तो सुद्धा जोरात ओरडला. ॲज इफ चॅलेंजिंग देम, अच्छा आओ मेरे सामने अभी. चॅलेंज्ड, मोतीनं सुद्धा चॅलेंज केलं त्यांना. द मॉन्स्टर्स मेड फ्रँटिक एफर्ट्स टू रीच हिम. ते सगळे कुत्रे जवळ येत होते. द मॉन्स्टर्स मेड फ्रँटिक एफर्ट्स टू रीच हिम, त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. बट वी शूड देम अवे. शूट देम, आणि त्यांना हाकलत होतो. व्हेरी कॉमन पिक्चर, दिस इज व्हेरी कॉमन सीन. असं नेहमी गावामध्ये होत असते. ज्यांच्याकडे कुत्रा असेल त्यांना माहीत आहे. पापा, आय सेड विथ ग्रेव्ह कन्सर्न, मोती वुड बी अलोन वाईल कमिंग, आय फिअर. आणि हे सगळं पाहून मी आपल्या पप्पाला म्हटलं, पप्पा, आय सेड विथ ग्रेव्ह कन्सर्न, मोती वुड बी अलोन वाईल कमिंग. आता ठीक आहे आपण आहोत, पण तू परत ते वेळ तो एकटाच राहील. अँड आय फिअर, आणि मला भीती वाटते की हे बाकीचे कुत्रे त्याच्यावर तुटून पडतील. युअर फिअर इज क्वाईट जेन्युन. तुझी भीती एकदम अगदी बरोबर आहे, असं पापा सेड. व्हॉट आय विल डू इज आय विल अकंपनी हिम होम, मेकिंग यू सीट इन द कंपार्टमेंट. आय कॅन कम टुमारो. मी तुम्हाला बसवून देतो ट्रेनमध्ये आणि मी त्याच्यासोबत परत येतो, मग मी उद्या येईन. आय कॅन कम टुमारो, असं पापाने म्हटलं. येस, यू आर राईट पापा, दिस इज द बेस्ट सोल्युशन इन द सर्कमस्टान्सेस. या प्रसंगी दिस इज द बेस्ट सोल्युशन. आय हिव्ड अ साय ऑफ रिलीफ, आणि मला त्याचा रिलीफ मिळाला यामुळे. द ट्रेन रीच्ड ऑन टाईम. आम्ही पोचलो, ट्रेन बरोबर आली वेळेवर. अ लॉट ऑफ हसल ऑन द प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी होती. क्राऊड ऑन द प्लॅटफॉर्म. अ लॉट ऑफ नॉईज, खूप मोठा गोंगाट लोकांचा. द पॅसेंजर्स गेटिंग डाऊन अँड दोज ट्राईंग टू एंटर वेअर हसलिंग टुगेदर. काही पॅसेंजर्स खाली उतरत होते, काही चढत होते. तर देअर वॉज हसलिंग, म्हणजे एकमेकाला डॅशिंग टुगेदर. विथ ग्रेट डिफिकल्टी वी स्क्वीज्ड अवर सेल्स. असं काय म्हणतात, स्वतःला आकुंचित करून, स्क्वीज्ड अवर सेल्स इन बिटवीन अदर पॅसेंजर्स. पॅसेंजर्सच्या मधून रस्ता काढत आम्ही पोचलो, म्हणजे वर. आय फाउंड मोती लुकिंग पेनिट्रेटिंगली विथ हिज वेट आईज इन टू माइन ऑन द प्लॅटफॉर्म. अँड मोती वॉज ऑन द प्लॅटफॉर्म. तिथपर्यंतच तो येणार होता. अँड ही लुक्ड विथ हिज वेट आईज, म्हणजे पाणी पाणी भरलेल्या डोळ्याने तो आमच्याकडे पाहत होता. आता दिस इज द इमॅजिनेशन ऑफ द रायटर. अ गश ऑफ इमोशन चोक्ड मी. हावेवर आय क्राईड. डोंट फील सॉरी मोती, आय विल कीप माय प्रॉमिस. मी माझं वचन पाळेन, मी लवकरच येईन दुर्गापूजाच्या वेळेस. हावेवर आय क्राईड, डोंट फील सॉरी. त्या कुत्र्यासोबत, डॉगसोबत, मोतीसोबत बोलत होता. मोती, आय विल कीप माय प्रॉमिस. आय डोंट नो इफ मोती अंडरस्टूड व्हॉट आय सेड, बट फाउंड हिम वॅगिंग हिज टेल विगरसली. परंतु मी जे बोललो त्यानंतर ही वॉज वॅगिंग, मूव्हिंग हिज टेल. अशी आडवी टेल तो आपलं हलवत होता. जणू काही त्याला समजलं. द ट्रेन विसल्ड. ट्रेनची शिटी वाजली. फादर फेल्ट अ लिटिल पॅनिकी टू गेट डाऊन. आता फादरने आम्हाला वर चढवलं, तर गर्दी होती. आता फॅमिलीसोबत जावं की त्या डॉगसोबत जावं, तोही प्रॉब्लेम होता त्यांच्यासमोर. तर फादर फेल्ट अ लिटिल पॅनिकी टू गेट डाऊन. खाली उतरायलाही त्याला कसं तरी वाटत होतं फादरला.
माय आईज रोड टू फाइंड मोती. पण आता मी मोतीला पाहत होतो. माय आईज रोड टू फाइंड मोती. मोतीला शोधत होते माझे आईज. माय आईज वेअर सर्चिंग फॉर मोती बिकॉज आय कुडंट फाइंड हिम देअर ऑन द प्लॅटफॉर्म. पण आता तो प्लॅटफॉर्मवर दिसत नव्हता, म्हणून आय वॉज सर्चिंग फॉर मोती. फादर टू वॉज लुकिंग फॉर हिम हिअर अँड देअर. फादरसुद्धा त्याला शोधत होते इकडे तिकडे. ही हॅड सडनली डिसअपियर्ड. अचानक तो दिसेनासा झाला, डिसअपियर्ड. आय लिफ्ट फॉर द अदर साईड ऑफ द कंपार्टमेंट. मग ट्रेनच्या दुसऱ्या बाजूनं बघितलं मी कंपार्टमेंट टू सी थ्रू द विंडो, अँड टू माय ग्रेट डिस्मे आय फाउंड हिम रनिंग टुवर्ड्स द विलेज. आणि तो आपल्या विलेजकडे धावत जाताना मला दिसला. विंडो अँड टू माय ग्रेट डिस्मे, ग्रेट सरप्राईज, आय फाउंड हिम रनिंग टुवर्ड्स द विलेज. किती समजदार होता डॉग की तो स्वतःच गेला. त्यांचं काम झालं, ट्रेनवर बसले सगळे. त्याला थोडी माहिती आहे का पापा वुड बी अकंपनिंग हिम वाईल रिटर्निंग, की ते पप्पा त्याच्यासोबत येणार होते परत. त्याला थोडी माहीत होतं. त्याला वाटलं की सगळे चढले अँड नाव ही स्टार्टेड रनिंग टुवर्ड्स द विलेज. विलेजकडे जायला तो निघाला. आय क्राईड, मी ओरडलो जोरात. फादर, मोती इज रनिंग होम. मोती घराकडे चालला. यू कॅन कम विथ अस नाऊ. आता तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता. तो गेला गावाकडे, चालला. फादर टॉक टू द तिकीट कलेक्टर हु वॉज नॉडिंग. आणि फादर तिकीट कलेक्टरसोबत बोलत होते. म्हणजे तिकीट घेतली नव्हती ना वेळेवर, तर आता ते सुरू होतं. अँड तिकीट कलेक्टर वॉज नॉडिंग. नॉडिंग म्हणजे हो ओके ठीक आहे, मी देतो तिकीट. तर वन्स अगेन आय वॉज ग्रेटली एक्सायटेड टू मीट मोती, for we were going to our grandpa's house after more than 3 months for the puja vacations. So that was the incident. Moti went and the train left the station. सगळे लोक गेले. नाऊ आफ्टर 3 months, 3 महिन्यानंतर, आय वॉज ग्रेटली एक्सायटेड टू मीट मोती. पुन्हा 3 महिन्यानंतर पूजा वॅकेशन्स, दुर्गा पूजा वॅकेशन्ससाठी दे वेअर फॉर वी वेअर गोईंग टू अवर ग्रँडपास हाऊस आफ्टर मोर दॅन 3 months. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ झालं, 3, 3.25, 3.5 महिने फॉर द पूजा वॅकेशन्स. ओके. ॲज वी एंटर्ड द हाऊस. आणि ते सगळे 3, 3.25 महिन्यानंतर आले. ॲज वी एंटर्ड द हाऊस आय फाउंड माय ग्रँडपा स्मोकिंग हुक्का अँड ग्रँडमा बिझी इन अर हाऊसहोल्ड वर्क. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तर काय काय दिसलं? आय फाउंड माय ग्रँडपा स्मोकिंग हुक्का. चिलम किंवा हुक्का असते ना, तर दॅट वॉज ही वॉज स्मोकिंग ग्रँडपा. अँड ग्रँडमा शी वॉज बिझी इन हर हाऊसहोल्ड कोर्स. जे काय हाऊसहोल्ड घरगुती काम होतं त्यामध्ये शी वॉज बिझी. आय टच देअर फीट अँड आस्क. दोघांचे पाय पडलो आणि विचारलं, ग्रँडपा वेअर इज मोती? आय डू नॉट फाइंड हिम एनीवेअर. कुठे दिसलं नाही. म्हणजे सगळ्यात आधी काय विचारलं त्याने? वेअर इज मोती. आय एम क्रेझी टू मीट हिम. त्याला भेटण्यासाठी आय एम व्हेरी क्रेझी. ग्रँडपा टूक माय head between his palms and said with a lump in his throat. त्यांनी माझं डोकं आपल्या हातामध्ये पकडलं. अँड सेड विथ अ लंप इन हिज थ्रोट. म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप नर्वस आवाजाने ते बोलले, माय सन देअर. कुठे गेला? तिथे गेला. देअर वेअर गॉड ड्वेल्स. जिथे गॉड राहतो, जिथे ईश्वर राहतो, भगवान राहतो, तिथे तो गेला. त्याने काय विचारलं? वेअर इज मोती. त्याने आन्सर काय दिलं? माय सन देअर. तो तिथे गेला. वेअर गॉड ड्वेल्स. जिथे भगवान राहतो. फॉर ही बिकेम व्हेरी डिअर टू हिम. कारण तो भगवानचा खूप प्रिय झाला होता. लेफ्ट अँड गॉन. सोडून गेला आमच्यासाठी, आम्हाला. अँड गॉन. कुड आय बिलीव्ह माय इयर्स. ह्या गोष्टींचा मला म्हणजे विश्वास ठेवू शकत होतो मी. कुड आय बिलीव्ह माय इयर्स. मला विश्वासच बसला नाही. वाय डू यू से दॅट. तुम्ही असं का म्हणता? आय थॉट दॅट ही वॉज जोकिंग. असं मला वाटलं की ते जोक करतात, गंमत करत आहेत. ही कप्ड अगेन अँड कंटिन्यूड. ग्रँडफादर खोकलले आणि पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. आय कंटिन्यूड. सन ऑन द डे वाईल ही वॉज रिटर्निंग फ्रॉम द स्टेशन. ऑन द डे म्हणजे त्याच दिवशी, वेन ही वॉज द डॉग इट वॉज रिटर्निंग फ्रॉम द स्टेशन, ही फॉट ब्रेवली विथ द हाऊंड्स.
जे मॉन्स्टर्स डॉग्स होते त्या दुसऱ्या गावचे, त्यांच्यासोबत ब्रेवली फॉट म्हणजे लढला. ब्रेवली ही फॉट ब्रेवली विथ द हाऊंड्स. बट परंतु बट व्हॉट, काय झालं? ग्रँडपा स्टॉप फॉर सम ब्रेथ. थोडा वेळ ते थांबले. आय फाउंड टीअर्स पीपिंग थ्रू हिज आईज. त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले. अ लिटिल लेटर ही कंटिन्यूड. आणि थोड्या वेळानंतर ही रिकवर्ड हिमसेल्फ, स्वतःला सावरलं. अँड ही कंटिन्यूड, ही रीच्ड होम लिम्पिंग. त्याच्या पायांना म्हणजे पाय तुटल्यासारखं होता. ही रीच्ड होम, घरी परतला. बट लिम्पिंग, हातपायाला म्हणजे तुटल्यासारखे होते. ब्लड स्ट्रीमिंग फ्रॉम ऑल पार्ट्स, पूर्ण शरीरातून ब्लड वाहत होता. अँड ग्रोनिंग विथ पेन. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन, म्हणजे त्याला खूप सफरिंग होती आणि तो तसा दुःखद आवाज काढत होता. माउथ टॉन, त्याचा तोंड फाटलेल्या अवस्थेत होता. इयर्स नॉच्ड अप, कान नोचले होते. आईज फ्लोईंग रिव्हर्स, डोळ्यातून त्याच्या डोळ्यातून पाणी निघत होता. अशा अवस्थेमध्ये ही रीच्ड होम. ग्रँडपा फेल्ट चोक्ड अगेन. पुन्हा ग्रँडपाला बोलता आलं नाही. दिस टाइम ही हेल्ड अ कॉर्नर ऑफ हिज धोती अँड वाईप्ड हिज टीअर्स. आपल्या धोतीच्या कॉर्नरने त्याने आपले डोळे पुसले. अँड कंटिन्यूड, हावेवर ही कंटिन्यूड, वी टूक हिम टू अ वेट. वेटरनरी डॉक्टरकडे त्याला घेऊन गेलो. वी नर्स्ड हिम नाईट अँड डे. रात्र आणि दिवसभर त्याची सेवा केली. ही केप्ट ऑन ग्रोनिंग. तो म्हणजे दुःखाने त्याला जे पेन होत होतं त्याच्यामुळे ते ग्रोनिंग करत होता, म्हणजे आवाज काढत होता, दुःखद आवाज. अँड वूड ईट ऑर ड्रिंक नथिंग. काही खात पित नव्हता. नॉट इवन मिल्क, ते सुद्धा तो पिऊ शकत नव्हता. अँड वन नाईट वी हर्ड अ शार्प एल्प. असा शार्प एल्प म्हणजे आवाज त्याचा ऐकू आला. अँड शार्प म्हणजे असा ओरडण्याचा, रडण्यासारखा आवाज आला. शार्प एल्प. अँड नेक्स्ट मिनिट फाउंड हिम डेड. आणि अचानक तो पुढच्याच मिनिटाला मरण पावला. ॲज आय हर्ड द स्टोरी ऑफ मोतीज एंड, आय केप्ट ऑन विपिंग माय चिक्स, वायपिंग माय चिक्स. मी रडतच होतो आणि वायपिंग माय चिक्स म्हणजे माझे गाल पुसत होतो. अश्रू जे येत होते माझ्या डोळ्यातून. नो मील्स दॅट डे. त्या दिवशी मी जेवणसुद्धा केलं नाही. बेड, फक्त बेडवर पडून होतो. अँड सॉबिंग, आणि रडत हुंदके देत रडत होतो. नेक्स्ट मॉर्निंग आय वॉक टू द फूट ऑफ द हिल अलोन. दुसऱ्या सकाळी मी एकटाच त्या टेकडीकडे गेलो. टू द फूट ऑफ द हिल अलोन. फूट म्हणजे पायथ्याशी, टेकडीच्या पायथ्याशी. विथ अ हेवी हार्ट आय माउंटेड द हिल टॉप. आणि वर चढलो. विथ हेवी हार्ट म्हणजे जड अंतकरणाने वर चढलो. जस्ट बिफोर द सन रोज इन द स्काय. सूर्योदयाच्या जस्ट थोडा आधी. द क्लाउड वन्स अगेन टर्न्ड क्रिम्सन रेड. सूर्योदयाच्या आधी जे काही क्लाउड्स होते ते सगळे कसे क्रिम्सन रेड म्हणजे रेडिश दिसत होते, लालसर. वन्स अगेन आय फाउंड सेव्हरल फॉर्म्स इन द क्लाउड्स. आणि त्या ढगामध्ये मला वेगवेगळे रूप दिसत होते जसे सुरुवातीला दिसायचे. कॅमल, एलिफंट, सगळ्या गोष्टी. सेव्हरल फॉर्म्स इन द क्लाउड्स. बट द मोस्ट प्रॉमिनंट वन वॉज दॅट ऑफ मोती. पण दिस टाईम मला मोती सुद्धा त्या ढगामध्ये दिसला. मोती विथ स्ट्रीमिंग ब्लड. ब्लडनी, रक्ताने माखलेला दिसला. आय फाउंड ही वॉज लुकिंग पेनिट्रेटिंगली. तीक्ष्ण नजरेनं माझ्याकडे तो पाहत होता. इन टू माय आईज अँड वॅगिंग हिज टेल विगरसली. आणि आपली शेपूट हलवत होता, जणू काही मला भेटण्याचा आनंद त्याला झाला होता की काय, असं मला ते चित्र दिसलं. आय फाउंड ही वॉज लुकिंग पेनिट्रेटिंगली इन टू माय आईज अँड वॅगिंग हिज टेल विगरसली इगरली टू मीट मी. मला भेटण्यासाठी जसा तो शेपूट हलवायचा तसाच तो मला दिसला इन द क्लाउड्स. दिस वॉज द स्टोरी ऑफ मोती. व्हेरी पॅथेटिक and sad end of the story. This happened to me also. In fact, I had a dog named Raju when I was a child,
and near about same thing happened. I won't tell the story, but this is a very sad and uh, pathetic story of Moti that remembered that make me remember my own pet dog Raju. Okay, this is the story by Naveen Kumar, Sunil Kumar Naveen, and you should write the answers of the questions. You may have textbook, पुस्तक आहे तुमच्याकडे, नसेल तर काहीतरी करा, जुन्या पुस्तका घ्या and try to solve the answers of the short answer questions. Try to write in your book, in your notebooks, and practice writing in English. इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रॅक्टिस करा. ॲटलिस्ट राईट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स. क्वेश्चन्सचे आन्सर्स तरी लिहा. एकदम सुट्ट्या म्हणून घरीच राहायचं अँड वेस्ट टाईम नो. तुमची एक्झाम, युअर एक्झाम विल बिगिन मे बी इन द मंथ ऑफ डिसेंबर. ओके, so be prepared. Very soon I will give you the questions on assignments, so be ready, and whatever I taught you, you should study well. Okay, now the Barbers Trade Union, one short story is left, and then essay. Okay, do study at home.